आमची आत्या जेव्हा मी चौथीला शाळेत होतो हां. त्या टायमाला मला आत्यापाशी आमच्या वडिलांनी तिथं शाळेला ठेवलं होतं. बर. म्हणजे घरा शेजारला शाळा, इथं लांब पडतंय, हं. इथं ओळखी नाही, त्या पोरगं जाणार नाही म्हणून मला भजी खायचा नाद. बर. मग कबळच सांगायचं काय तर हां. सोमवारी गिरडीचा बाजार असतो, आपल्या मंगळचा कसा असतो तसा हां. गिरडीचा बाजार असतो. त्या दिवशी डोक्यात 8 दिवस विचार करून ठेवलेला, हं. आता या सोमवारी गिरडीला जायला लागतंय बाजारला. हं. रविवारीच डोकं दुखतंय, हे होतंय ते होतंय म्हणून हे करायचं. हां. मग पहिली माणसं, आता कसं आहे, स्वतः मीच भरोसा ठेवत नाही, हां. दुसरी कशी ठेवणार सोडा. हां, हां, हां. पण पहिली माणसं कशी होती माहिती आहे. हां. आणि त्या टायमाला मला तर एकदा 2.5 रुपये दिलत, हां. जा दवाखाना करून ये म्हणून. दवाखाना करून ये म्हणून मला पाठवल्यावर मी काय केलं असेल, हं. पहिले ते भजीवाल्याकडे गेलो, हं. भजी खाल्लं, बर. चालत हां. अरे काय काय केलं, हां. हसत उड्या मारत अजून काय काय केलं. हां. गेलो डॉक्टरपाशी, हां. त्यानं त्याचं ती एक माणूस होतं दुसरं एक साईडला तिथं बसलेलं, हां. त्यानं सांगितलं ह्याला काय तर खायला आणून दे म्हणून. बर. खोटं थेट, हां. खरं नाही जी, हां. नुसतं थेट खोटं. हां. मग त्यानं गेलं, ते माया बसलं होतं तेवढं घेतलं पैसे, त्यानं गेलं तिथं त्या बाकड्यावर मला बसवलं, त्यानं एक बाटली दिली पाण्याची आणून, हां. भजी खाल्लं, हां. जा आता तू नीट होतोय, आता काय अडचण नाही. आणि मी गोळ्या बिळ्या मागितल्या, अजून पटवायचं लय ज्ञान. हां. हां. गोळ्या बिळ्या मागितल्या, काय नाही जा तू आता, तू आता ह्याच्यावर नीटच होतोय, आता तुला काय अडचण नाही म्हणून त्यांनी सांगितलं. हां. मग खवळायची लागली आमची आत्या म्हणता का नाही. हां. पण खवळून बी काय नव्हतं, भावाच पोरगा आहे, हां. कशासाठी ठेवले, शाळेसाठी. हां. मला दुखवलं नाही बघा.